दिल्लीच्या जंतर मंतरवर आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालं आहे आणि ते म्हणताय आम्ही जातपात मानत नाही, मग आरक्षणाची गरज काय आहे? ही सिस्टम आता जुनी झालेली आहे, ती बंद करा असं त्यांचं म्हणणं आहे. रस्त्यावर घोषणा दिल्या जात आहे, फलक झळकताय आणि सोशल मीडियावर देखील हाच मुद्दा तापलेला आहे. पण खरं जर उद्या आरक्षण काढून टाकलं तर या देशात प्रत्येकाला फक्त गुणवत्तेवर समान संधी मिळेल का, की परत एकदा तीच जुनी उतरंड तयार होईल? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट 2000 वर्ष मागे जावं लागेल आणि उघड्या डोळ्यांनी याचे उत्तर शोधावे लागेल. चला तर सविस्तर समजून घेऊया हे प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर आरक्षण हटाव आंदोलन सुरू आहे. यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांचं म्हणणं आहे की आजच्या पिढीला जात धर्म काहीच महत्त्वाचं वाटत नाही, त्यामुळे आरक्षणासारख्या व्यवस्थेची गरज संपलेली आहे. त्यांच्या मते आरक्षण हटवलं की सगळं काही मेरिटवर म्हणजे गुणवत्तेवर चालेल आणि प्रत्येक जातीला योग्य ते प्रतिनिधित्व आपोआप मिळेल. हा युक्तिवाद ऐकायला साधा वाटतो, पण तो तितकाच गुंतागुंतीचा देखील आहे. कारण आरक्षण ही व्यवस्था कुणीतरी लहरीने तयार केलेली नव्हती, ती एका ठराविक ऐतिहासिक परिस्थितीतून जन्माला आलेली होती. आणि हा दावा किती खरा आहे हे तपासण्यासाठी आधी आरक्षण नेमकं कधी आणि का सुरू झालं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की भारतात आरक्षणाची सुरुवात 1950 साली राज्यघटना लागू झाल्यानंतर झाली. त्यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मिळून साधारण 22.5% आरक्षण देण्यात आलं. पण प्रत्यक्षात आरक्षणाचा इतिहास याच्याही खूप आधीच आहे. मागच्या जवळपास 2000 वर्षांपासून या देशात एक अलिखित आरक्षण अस्तित्वात होतं आणि ते होतं उच्चवर्णीयांसाठी, ब्राह्मण, बनिया ठाकूर आणि क्षत्रिय या वर्गांसाठी. राज्याचे मंत्री, दरबारी अधिकारी हे नेहमीच याच वर्गातून येत असत. जरी लोकसंख्येत दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय समाज मिळून जवळपास निम्मी लोकसंख्या असली तरी सत्तेच्या खुर्चीवर मात्र नेहमी वरचाच वर्ग दिसायचा. कारण वरती बसलेला अधिकारी नेहमी आपल्या समाजातल्या माणसाला संधी द्यायचा. हीच पद्धत ब्रिटिश राजवटीतही कायम राहिली. कोर्टातले क्लर्क, न्यायाधीश, वकील हे बहुतांश उच्चवर्णीय होते, कारण दलित आणि आदिवासी समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता आणि तो नसल्यामुळे या स्पर्धेत उतरण्याची शक्यताही कधी निर्माण झाली नाही. स्वातंत्र्यानंतर नेहरू, गांधी, सरदार पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांना हे स्पष्ट दिसत होतं की आरक्षणाशिवाय कुठलाही दलित उमेदवार निवडून जिंकू शकणार नाही. म्हणून सुरुवातीला राजकीय आरक्षण देण्यात आलं, म्हणजे आमदार, खासदार यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ ठेवण्यात आले. डॉक्टर आंबेडकरांनी हे आरक्षण फक्त 10 वर्षासाठी सुचवलं होतं. त्यांना अपेक्षा होती की या काळात दलित समाजातून पुरेसं सक्षम नेतृत्व तयार होईल आणि पुढे आरक्षणाची गरज उतरणार नाही. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. आजही ज्या मतदारसंघात आरक्षण आहे तिथूनच बहुतांश दलित उमेदवार निवडून येतात. खुल्या म्हणजे ओपन मतदारसंघातून दलित नेता स्वबळावर निवडून येण्याचं प्रमाण अजूनही जवळपास नगण्य आहे आणि याच कारणामुळे प्रत्येक सरकारला हे राजकीय आरक्षण दर 10 वर्षांनी वाढवावं लागतं. पुढे हळूहळू लक्षात आलं की शिक्षण घेतलं तरी नोकरी मिळत नाही, कारण नोकरी भरतीच्या जागी बसलेला अधिकारी वर्गही बहुतांश उच्चवर्णीय होता आणि तो न कळत किंवा जाणीवपूर्वक आपल्या समाजाला प्राधान्य द्यायचा. त्यामुळे शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये आरक्षण लागू करावं लागलं. मंडळ आयोगाच्या शिफारसीनंतर ओबीसी समाजालाही आरक्षण देण्यात आलं आणि एकूण आरक्षणाचा आकडा साधारण 49.5% पोहोचला. काही वर्षापूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी म्हणजे EWS साठी वेगळं आरक्षण जोडलं गेलं आणि यामुळे आरक्षणाच्या एकूण चौकटीत आणखीन एक नवा घट सामील झाला. इथे गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे की SC आणि ST यांना दिलेलं आरक्षण हे केवळ गरिबी हटवण्याची योजना नाही, ते सामाजिक विषमतेवर आधारित आरक्षण आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या किती पुढे गेला तरी समाजातली जातीय उतरंडीची भावना पूर्णपणे संपत नाही. एखादा दलित व्यक्ती कलेक्टर झाला, मोठं घर बांधलं, गाडी घेतली तरी अनेकांच्या मनात तो त्याच्या जातीमुळे कमी लेखला जातो. ही भावना जोपर्यंत समाजातून जात नाही तोपर्यंत केवळ आर्थिक निकषावर आरक्षण मोजणं अवघड ठरतं आणि म्हणूनच SC ST मध्ये क्रीमी लेअर सारख्या नियम लागू करता येत नाही, जो सध्या ओबीसी मध्ये लागू आहे. या उलट काही अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की आता तिसरी चौथी पिढी शिकलेली असताना आरक्षणाचे नियम काळानुसार तपासून बघायला हवेत आणि गरज असली तिथे बदल करायला हवेत. हा युक्तिवाद देखील तितकाच लक्षात घेण्यासारखा आहे. आता खरा प्रश्न आहे की एवढी वर्ष आरक्षण देऊनही ते खरंच परिणामकारक ठरलं का?
याचं उत्तर आकडेवारी स्पष्टपणे देते. केंद्र सरकारच्या सचिव पातळीवरच्या 89 पदांपैकी फक्त 4 जणांवर SC, ST आणि OBC समाजातले अधिकारी आहेत. अतिरिक्त सचिव पातळीवर 93 पदांपैकी फक्त 11 जागा आणि सहाय्यक सचिव पातळीवर 275 पदांपैकी केवळ 41 जागा या समाजाकडे आहेत. जिथे लोकसंख्येच्या प्रमाणात हा आकडा किमान निम्म्याच्या आसपास असायला हवा होता, या उलट सफाई कर्मचाऱ्यासारख्या ग्रुप C पदांवर हे प्रमाण 53% आसपास आहे. ग्रुप B म्हणजेच पर्यवेक्षक पातळीवर हे प्रमाण साधारण 45% आहे आणि ग्रुप A म्हणजे अधिकारी पातळीवर हे प्रमाण घसरून जवळपास 40% येतं. याचा साधा अर्थ असा आहे की जितकं वरचं आणि प्रतिष्ठित पद तितकं आरक्षणाचं प्रत्यक्ष प्रतिबिंब कमी दिसतं आणि हीच आकडेवारी दाखवून देते की जिथे आरक्षण लागू नाही किंवा जिथे निवड पूर्णपणे विधेयकाधीन आहे तिथे आजही तुलनेत वरचाच वर्ग जास्त दिसतो. हीच बाब आरक्षण हटाव आंदोलनातल्या मेरिटच्या दाव्यांना थेट आव्हान देते. कारण जर मेरिटच्या नावाखाली सगळं ठरत असेल तर उच्च पदांवर हे विषय प्रमाण का दिसावं हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अर्थात याच वेळी हे देखील मान्य करावं लागतं की आरक्षणाचा उद्देश पूर्ण झाला असं म्हणता येत नाही आणि त्यामुळे यंत्रणेत नेमकं काय घडतंय, काय अडतंय याचाही शोध घेणं तितकंच गरजेचं आहे. सध्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे कारण जंतर मंतरवरचं आंदोलन अजूनही सुरू आहे. यामध्ये OBC मधल्या क्रीमी लेअर सारखा नियम SC, ST लाही लावावा असा युक्तिवाद वारंवार केला जातो. पण वास्तवात OBC मध्ये क्रीमी लेअरचा नियम अजूनही अनेक जण उत्पादनाचे कमी दाखले काढून आरक्षणाचा लाभ घेत असतात. त्यामुळे फक्त कागदावर नियम लागून प्रश्न सुटेल असं नाही. याच्यासाठी उत्पन्न आणि सामाजिक स्थिती मोजण्याची अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धत हवी असंही अनेक तज्ज्ञ सांगतात. मुस्लिम समाजाला आरक्षण का नाही असाही प्रश्न या चर्चेत वारंवार उपस्थित होतो. कारण हा समाज साधारण 800 वर्ष सत्ताधारी वर्गातून आलेला मानला जातो. जरी आज मुस्लिम समाजातल्या मोठ्या वर्गांची आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती हालाकीची आहे हे सच्चर समितीच्या अहवालातही स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे हा विषय वाटतो तितका सरळ आहे. राजकीय बाजूने कुठलाही पक्ष आरक्षण काढण्याचं धाडस करत नाही कारण तसं केलं तर संपूर्ण SC, ST समाज विरोधात जाऊ शकतो आणि निवडणुकीतून मोठं राजकीय नुकसान होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक सरकारने दर 6 वर्षांनी आरक्षणाची मुदत वाढवत नेली आहे. काँग्रेस असो, जनता पक्ष असो किंवा भाजप सत्तेत कोणीही असो, अखेर प्रत्येकाने हाच निर्णय घेतलाय आणि हे राजकीय वास्तव देखील प्रामाणिकपणे मान्य करावंच लागतं. आरक्षण हटाव आंदोलनाकडे पाहताना हा राजकीय संदर्भ लक्षात न घेतल्यास चित्र अर्धवटच राहतं. आरक्षण हटाव आंदोलन करणाऱ्या तरुणांची भावना पूर्णपणे चुकीची म्हणता येणार नाही. कारण आरक्षणात रिफॉर्म्स होण्याची गरज आहे हे देखील तितकंच खरं आहे. मात्र प्रश्न असा आहे की जात आधारित विषमता अजूनही समाजाच्या मनातून पूर्णपणे गेलेली नाही. तोपर्यंत फक्त गुणवत्तेच्या नावाखाली आरक्षण पूर्णपणे काढून टाकणं खरंच न्याय ठरेल का? की त्यातून पुन्हा तीच जुनी उतरंड परत उभी राहील आणि दुसरीकडे इतकी वर्षे आरक्षण देऊनही वरच्या पदांवर प्रतिनिधित्व इतकं कमी का आहे याचंही उत्तर व्यवस्थेला द्यावंच लागेल. हे दोन्ही प्रश्न एकाच वेळी खरे असू शकतात. तुम्हाला काय वाटतं, आरक्षणात मोठ्या सुधारणा व्हाव्यात की आरक्षण पूर्णपणे बंद करायला हवं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा फक्त कसं काय.